नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले डेली स्टॉक मार्केट व्लॉग मध्ये, जिथं आपण बघतो डेली स्टॉक मार्केटचे मुवमेंट. तर आज आपण बघू शकतो की मार्केटमध्ये खूपच ब्लड बाथ सिच्युएशन निर्माण झालेलं आहे, जिथं मार्केट एक ड्रास्टिक लेवल्सला कोसळलेलं आहे. तर आपण बघू शकता की जवळपास इन्व्हेस्टर्सने आपले 12.5 लाख कोटी रुपये आज गमावलेले आहेत या क्रॅशमुळं. तर सिंगल वन डे क्रॅश रिसेंट टाइम्स मधला हा आपल्याला म्हणता येईल, जिथं 3.25% सगळेच इंडायसेस पडलेले आहेत. तर आता जाणून घेऊया विविध इंडायसेसचा काय राहिला आजचा क्लोजिंग पॉइंट. तर जिथं की आपण बघू शकता की इंडिया विक्स क्लोज झाला 22.80 वर, जवळपास 23 झालेला आहे विक्सची व्हॅल्यू परत एकदा. तर जिथं बघू शकतो 21 पॉइंटने विक्स सर्च झालेला आहे. तर जवळपास 21-22% आज विक्स वाढलेला आहे. तर हे तुम्हाला दर्शवतं की मार्केटमधली व्हॉलेटिलिटी खूप वाढलेली आहे, ते पण फिअरमुळं. म्हणजे एक सेलिंग प्रेशर क्रिएट झाल्यामुळं, एक फिअरमुळं मार्केटमधली व्हॉलेटिलिटी खूप वाढलेली आहे. तर निफ्टी 50 बघू शकता आपण 23,000 वर क्लोज झाला, जवळपास आज 23,002 वर 775 पॉईंटनी पडलेला आहे, जवळपास 3%, ती 3.25%नी. तर सेन्सेक्स क्लोज झालेला आहे 74,207 वर, 3.26%नी आपण पडलेला आहे, जवळपास 2,500 पॉइंट्सनी. तर निफ्टी मिड कॅप बघू शकता आपण 20,108 वर क्लोज झालेला आहे, 637 पॉइंटने हा पण पडलेला आहे, 3%च्या जवळपास करेक्शन नंतर. निफ्टी बँक क्लोज झालेला आहे 53,451 वर, 1,875 पॉइंटने हा पण पडलेला आहे, 3.39%चं करेक्शन राहिलं. तर USD-INR आपण बघू शकतो की जवळपास 93 ला पोहोचत आलेला आहे आता. तर रुपीज विकन होत आहे लॉजिस्टिक्स इश्यूमुळं, ग्लोबल टेन्शनमुळं, आणि जे काय आपल्या कमोडिटीजवर आणि बाकीच्या रेट्सवर जो फ्युअल इम्पॅक्ट होत आहे, लॉजिस्टिक्सवर, त्याच्यामुळं रुपीची एक विकन मुवमेंट आपल्याला दिसत आहे. तर निफ्टी स्मॉल कॅप आपण बघू शकता 14,753 वर क्लोज झाला, 2.64%ने हा पण पडलेला आहे, 400 पॉइंट्सनी. तर आता आपण बघूया निफ्टीचा चार्ट. तर निफ्टीचा चार्ट आज लोअर लेवल्सला एक स्पिनिंग टॉप आणि एक डोजी काइंड ऑफ पॅटर्न बनवलेला आहे. पण ही डोजी ची बॉडी ऑफ द कॅन्डल आणि वरचे आणि खालचे विक्स बघू शकता तुम्ही. तर एक लोअर लेवल्सला मार्केट आलेलं आहे, ह्याच्या खाली आपल्याला 22,700च्या अराउंड इथं एक सपोर्ट, आणि 22,400 450च्या अराउंड एक सपोर्ट आपल्याला दिसत आहे. वरच्या लेवल्सला रेजिस्टन्स जर म्हणू शकता तर 23,400 23,500च्या रेंजमध्ये एक रेजिस्टन्स, आणि 24,000च्या लेवल्समध्ये एक रेजिस्टन्स मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर आता आपण बघूया ऑप्शन चार्टचा डेटा. तर ऑप्शन चेन नुसार आज सिंथेटिक फ्युचर क्लोज झालं 23,095 ला. तर 23,100 ही ऍट द मनी स्ट्राईक होत आहे. तर 23,100 ऍट द मनी स्ट्राईक धरून आपण बघू की 23,000च्या पुटमध्ये 67 लाख ओपन इंटरेस्ट आहे, आणि 22,500च्या पुटमध्ये 42 लाख ओपन इंटरेस्ट आहे. तर हे मेजर सपोर्ट आता 23,000चाच आहे मार्केटला. जर 23,000च्या खाली मार्केट गेलं तर एक 500 पॉइंट्सच्या डिक्लाइन अजून बघायला मिळू शकतो मार्केटमध्ये. तर आता बघू 23,500च्या लेवल्सला, 23,300च्या लेवल्सला 675% ओपन इंटरेस्ट चेंज आहे, 45 लाख कॉन्ट्रॅक्ट आहे. तर 23,500च्या लेवलला 211% ओपन इंटरेस्ट चेंज आहे, 46 लाख कॉन्ट्रॅक्ट चेंज झालेले आहे. तर 23,300 आणि 23,500 हे तुमचे एक रेजिस्टन्स लेवल असू शकतात ऑप्शन चेन नुसार. तर आता आपण बघूया ऑप्शन चेन ओपन इंटरेस्ट चेंज डेटा. ओपन इंटरेस्ट चेंज मध्ये तुम्ही बघू शकता 23,000च्या स्ट्राईक प्राइसवर 10 लाख कॉल ओपन इंटरेस्ट चेंज, पुट ओपन इंटरेस्ट चेंज झालेला आहे. तर 25 लाख कॉल ओपन इंटरेस्ट चेंज झालेला आहे. तरी पुट ओपन इंटरेस्ट 65 लाखाचा आहे, तर कॉल ओपन इंटरेस्ट 32 लाखाचा आहे. म्हणजे PCR 1.5%च्या अराउंड येतो. तर हा एक चांगला सपोर्ट लेवल मार्केटचा असू शकतो. तर 23,300 वर बघू शकता आपण 37 लाख नवीन कॉन्ट्रॅक्ट ओपन, 268% ओपन इंटरेस्ट इथे चेंज झालेला आहे. कॉल कॉन्ट्रॅक्ट नवीन 37 लाख ओपन झालेले आहेत नवीन. तर इथं चांगलं रायटिंग झालेलं दिसतंय कॉलमध्ये.
तर 43 लाख टोटल ओपन इंटरेस्ट आहे 23,300च्या स्ट्राईकचं. तर हा होता ओपन इंटरेस्ट चेंज डेटा. बाकीच्या स्ट्राईक मध्ये तुम्ही बघू शकता की श्रेडेड रिजन्स खूप कमी आहे. इथं एक कॉल मध्ये 29 लाखांनी 23,500च्या स्ट्राईकला ओपन इंटरेस्ट चेंज झालेला आहे. आणि पुटचा डेटा बघू शकता 31 लाखांनी कॉन्ट्रॅक्ट वाइंड अप झालेले आहेत पुट मधली 23,500च्या स्ट्राईकला. तर आपण आता बघूया की FIDIS डेटा काय म्हणतो. FIS बघा स्ट्रॉंग बेरिश आहेत अजून सुद्धा. जे पण प्रो क्लायंट आहेत म्हणजे प्रो ट्रेडर्स आहेत, जे मोठे ट्रेडर्स आहेत ते मीडियम बेरिश आहेत. तर क्लायंट बघू शकता की एक 3-4 दिवसाच्या पुलबॅक मुळे हे स्ट्रॉंग बुलिश आहेत, नेकेड कॉल पोझिशन्स मध्ये बसलेले असणार आहेत. परंतु ह्या लोकांना आता लॉसेस फेस करायला लागू शकतात किंवा त्यांनी ऑलरेडी लॉसेस किंवा स्टॉप लॉसेस त्यांचे ट्रिगर झालेले असू शकतात. तर आपण पुलबॅकच्या वेळेस पण 2-3 दिवस स्ट्रिक्टली मार्केट व्लॉग्स मधून सांगत होतो आपल्या की हा पुलबॅक जरी दिसत असला तरी जिओ पॉलिटिकल कंडिशन अनसर्टन आहे. एक सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक्सचा इश्यू बनलेला आहे इंटरनॅशनली स्टेट ऑफ हार्मोस क्लोज केल्यामुळं. तर त्याच्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये कॉशियस राहावा. आज फेडची US फेडची बाय मंथली पॉलिसी झाली जशी RBIची असते तशी. तिथे एक हॉकी स्टान्स दिलेला आहे. येणाऱ्या दिवसात तुमचं इन्फ्लेशन वाढू शकतं आणि इंटरेस्ट रेट मध्ये सर्ज होऊ शकतो आणि त्याच्यामुळे एक स्टॉक मार्केटवर अजूनच प्रेशर क्रिएट होऊ शकतं. तर हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ कॉशियस ट्रेडिंग. ज्यांचं ट्रेडिंग कॅपिटल 2 लाखाच्या पेक्षा खाली आहे त्यांनी फ्युचर्स आणि ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करू नका असं आम्ही खूप दिवसांपासून सांगत आहोत. तेच पैसे तुम्ही इंडेक्स मध्ये, ETFs मध्ये आणि इंडेक्स फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्हाला मीडियम टू लाईक शॉर्ट टर्म म्हणजे 2 ते 5 वर्षाचा परतावा चांगला मिळू शकतो. तर हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टमेंट. भेटूयात उद्याच्या मार्केट व्लॉग मध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स.